तुम्ही बघा ना, वॉशरूमच्या बाहेर इथं पाण्याचा एक ड्रम आहे. तर बघा, हे बघा काय झालं याचा, हे बर्फ होऊन बसला याचा. गावात पाऊस काय. तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही एवढ्या बाटल्या पडल्या तिथं. प्रत्येक जण जाताना इथं बाटली टाकतो. तर एक मला एक सांगा किस्सा, की ही मला पण नाही माहिती काय विषय ती, तुम्ही मला कमेंट करून सांगा. मध्ये आपली गाडी आता घुसत आहे. चलो भाई लोग, ये है वरती करणं जरा, ती अटल नाव बी दिसेल नाही तुम्ही काहीच दिसलं नाही पाहिजे. तर ही ती सोलंग व्हॅली आहे. इथं सगळ्या ॲक्टिव्हिटी घडतात. पॅराग्लायडिंग वगैरे आहे. समोर वर रोपवे जातो. लास्ट टाइम आपण त्या रोपवेवरनं वर गेलो होतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सध्या मी आहे सोकर लेकला. इथं सोकर लेक आहे आणि इथून हा लेहवरनं रस्ता येतो. आम्ही आता समोरून आलो आहे हानलेवरनं. हा लेहवरनं रस्ता येतो आणि इकडे मनालीला जातो बारलाच्या पास करून. तर इथं आम्ही एक छोटासा होमस्टे पाहिला. 1000 रुपयामध्ये मिळाला होता. रात्री इथं गाडी लावली होती. तर तुम्ही बघू शकता गाडीवर कसा बर्फ साठला आहे. असा हा गाडीवर बर्फ साठला म्हणजे रात्री इथं मायनसमध्ये टेम्परेचर केलं होतं. आता इथून निघायचं आहे आपल्याला मनालीकडे. चला. मित्रांनो, आता सध्या मी लेह मनाली हायवेवर आहे आणि इथलं टेम्परेचर एकदम कमी आहे. आता मोबाईलमध्ये नेटवर्क नाही तर सांगितलं असतं एक्झॅक्ट टेम्परेचर किती आहे. पण तुम्ही बघा ना, वॉशरूमच्या बाहेर इथं पाण्याचा एक ड्रम आहे. तर बघा, हे बघा काय झालं याचा, हे बर्फ होऊन बसला याचा, या पाण्याचा. हायला अवघड आहे इथल्या लोकांचं कसं राहत असतील. बस हुआ झेब्राचे अंडे ये असली मुर्गी की एक जे. क्या है आंटी? आलू पराठा, ब्रेड ऑमलेट और क्या खाएंगे? प्याज किती एक कप सांगितलं का 2/3 करायचे असले. एक नंबर क्वालिटी चहा पितो आता दंदाना.
मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही एवढ्या बाटल्या पडल्या तिथं. प्रत्येक जण जाताना इथं बाटली टाकतो. तर एक मला एक सांगा किस्सा की ही मला पण नाही माहिती काय विषय ती, तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो आता या ठिकाणी गाटालूप्स आपण खाली उतरून आलो आणि आता सध्या मी आहे सरचूमध्ये आणि इथून एक चेकपोस्ट आहे. इथून आपल्याला असं मनालीला जायचं आहे. तर समोर ट्रकांचा तुम्ही बघू शकता किती लॉट थांबला आहे. तर आता सरचूमध्ये इथं पण अनेक ट्रॅव्हलर या ठिकाणी स्टॉप घेतात, या ठिकाणी मुक्काम करतात. पण भयंकर या ठिकाणी थंडी असते. तर आता आपली गाडी इथं थांबली. आता चेकपोस्टला जाईल आणि आपलं काही इनर लाईन परमिट वगैरे ते मागतील किंवा लायसन वगैरे बाकीचे कागदपत्र गाडीचे मागतील ते दाखवायचं आणि पुढे निघायचं. पुढे जायला लागतंय. लाड लाड में आहे क्या? मित्रांनो आता आपण गाटालूप्स ओलांडून पुढे आलो, सरचू पास केलं. त्याबरोबरच आता आपण बारलाच्या ह्या पासमध्ये शिरलो. तर इथं भयंकर क्वालिटीचा बर्फ साठलेला दिसतोय, तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी काही गाड्या फसल्या त्या आणि पाठीमागं बघू शकता माझ्या मागं किती लाईन लागली गाड्यांची. तर असा वाला सीन या ठिकाणी झालेला आहे. आता आम्ही इथं थोडासा वेळ साईडला गाडी लावून थोडंफार एन्जॉय करण्याचं ठरवलं आहे. पण गाडी अशी फसली आता की काहीच करता येईना झाले. काही गाड्या बंद पडल्यात, काही गाड्या साईडला काढून ठेवायचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, थोडासा अजून गॅप मिळाला पुढे की आपण साईडला थांबून बर्फात दणदणादण एन्जॉय करूयात. मित्रांनो आता आम्ही इथं बऱ्यापैकी एन्जॉय केला बर्फामध्ये. बारलाच्या ह्या ज्या तुम्हाला स्नो वॉल दिसतात ना, इथून आम्ही आता पास होतोय आणि मनालीमध्ये उतरतोय. तर बघू शकता तुम्ही, मे महिना चालू आहे तरीसुद्धा इथली परिस्थिती काय आहे.
मित्रांनो, आता सध्या मी आहे अशा ठिकाणी बारलाच्याला. इथून खाली आल्यानंतर थोडासा उतार आहे, तिथून खाली आल्यानंतर आपल्याला साईडला एक छोटासा तलाव लागतो. आता सगळा तलाव फ्रोझन होऊन गेला आहे. तर हाच तो तलाव आहे आणि हा जो तलाव आहे ना तो आहे सूरजताल. चंद्रताल तर तुम्ही स्पिटी व्हॅलीमध्ये ऐकला असेल, तसाच हा सूरजताल आहे. आणि रस्त्याच्या कडेला इथं बर्फ सगळा साठलेला आहे. तुम्ही बघू शकता. हो का, तुम्हाला दाखवतो मी. आयसिकल्स कसे जमा झाले तिथं. बर्फाचे पाणी गळते आणि रात्री हे फ्रीज होतं. असे आयसिकल्स या ठिकाणी बनलेत. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की समोर या ठिकाणी जाम झाला आहे सगळा. त्यामुळं आपली गाडी त्यांच्या पाठीमागं नेऊन लावावं लागणार आहे. दुसरं कायच ऑप्शन नसणार आहे आपल्याकडं आता. चल की थोडं फास्ट दाखवतो. चल. मित्रांनो, सूरजतालच्या खाली आल्यानंतर या ठिकाणी बर्फाची जी मशीन फिरून गेली त्यांनी थोडीशी जागा केली. तर माझ्या साईडला तुम्ही बघू शकता की बर्फाची किती उंच अशी भिंत आहे. हे बघा, एवढी उंच आहे, माझा हात पण पुरत नाही एवढी उंच अशी एवढी बर्फाची भिंत आहे दोन्ही बाजूला. आता या ठिकाणी गाड्या थांबल्या. त्या ट्रकांचा प्रॉब्लेम असा आहे की ट्रकांना थोडीशी जागा मोठी लागते, त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो. रस्ता थोडासा आखडला जातो आणि या ठिकाणी बारक्या गाड्या जाऊ शकतात, पण ट्रकामुळं या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतो. मित्रांनो, खाली बर्फ आहे बराच आणि इथून आता आम्ही पास होतो आहे. आपल्याला मनालीकडे जायचं आहे आणि आपला हा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. काही वेळातच आपण मनालीला पोहोचू. मित्रांनो, आता आम्ही खाली चालत आलो. माझा आता दम छाटलाय. या ठिकाणी गोकुळ सर या ठिकाणी थांबलेत. खायला काहीच भेटत नाही. या ठिकाणी चण्याचा काहीतरी स्कीम घेतोय गोकुळ सर. मस्त असा व्हिडिओ आपका नहीं बनेगा, चने का बनेगा. आता जाम निघालाय मित्रांनो. वरनं गाड्या बऱ्यापैकी येणार आहेत. हे वरनं गाड्या बऱ्यापैकी खाली यायला लागल्या. आता आपली गाडी पण या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. आता बसतो मी आतमध्ये. कुछ तो खाएंगे अभी दोस्त. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आता आपण नाश्ता केला. खूप भारी होतं. दाल राईस एक नंबर क्वालिटीचा होता. त्याबरोबर ऑमलेट आणि चहा घेतला, केळी घेतली, पाणी घेतलं आणि इथून निघतोय आता. कारण की खूप वेळ झालं पाणी नव्हतं आमच्याकडे. आपल्याला ह्या मार्गे जायचं आहे, खाली मनालीला उतरायचं आहे. नेपाळी म्हणून हे ढाबा आहे इथे एक, इथं थांबलो होतो आम्ही. आता इथून निघायची वेळ झालेली आहे. खाली आपल्याला मनालीला पोहोचायचं.
मित्रांनो, मनालीच्या दिशेने आता आम्ही जात आहोत. आता सध्या मी आहे सिसूमध्ये. तर इथलं सिसूमधलं वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे. एक नंबर ना, एक नंबर क्वालिटीची. इथं डोंगर आहेत, डोंगरावर बर्फ आहे. यावर्षी बर्फ जरा जास्तच पडला आहे, कारण की डोंगरावर इतका बर्फ नसतो मे एंडिंगला. तर आता आमची गाडी या ठिकाणी थांबलेली आहे, कारण की आमच्यातल्या काही मंडळींना कपडे बदलायचे, त्याबरोबरच शूज वगैरे चेंज करायचे. वातावरणामध्ये आता वातावरण बऱ्यापैकी आता गरम होत चाललेलं आहे आणि इकडचा गारवा थोडासा कमी झाला आहे. आपल्याला मनाली पास करून पुढे जायचं आहे. आता थोडंसं फ्रेश अप व्हायचं आणि मनालीच्या दिशेने निघायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता ही स्वर्गासारखं ठिकाण सोडायची वेळ आलेली आहे आणि आता गाडीत बसतो आणि आपल्याला अटल टनल पास करून पलीकडे जायचं आहे मनालीच्या दिशेने. गेम आहेत नॉर्मली शॉर्ट 10-5 सेकंदाचा. हा जो अटल टनल आहे या ठिकाणी आता गाडी आपली आलेली आहे आणि या रोहतांग अटल टनल मध्ये आपल्या गाडीची एंट्री होत आहे. चला, तर आमचे 3-4 कॅमेरे गाडीत लागलेले आहेत त्या टनेलचं शूट घेण्यासाठी. असं आहे सगळं बघा. आणि अटल टनल मध्ये आपली गाडी आता घुसत आहे. चलो भाई लोग, ये है वरती करणं जरा. ते अटल टनल नाव बी दिसत नाही. दिसले काहीच दिसलं नाही पाहिजे. ह्याच्यामध्ये दिसलं नाही. अरे यार, मी अर्धवट घेतलं बघ. ओके, ठीक आहे. 40चं लिमिट आहे, 40 गाडी ठेवा. तिकडचं काय सीन आहे? म्हणजे टू वे का हा? येणार जाणार आहे ना. इव्हन मला हे उभं व्हिडिओ पाहिजे होते. मित्रांनो, अटल टनल पासून आता मी पुढे आलोय. कुठं माहिती आहे का? सोलंग व्हॅली. तर ही ती सोलंग व्हॅली आहे. इथं सगळ्या ॲक्टिव्हिटी करतात. पॅराग्लायडिंग वगैरे आहे. समोर वर रोपवे जातो. लास्ट टाइम आपण त्या रोपवेवरनं वर गेलो होतो. तर इथं बरेच ॲक्टिव्हिटी करतात, पण इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टुरिस्टला जी आवडणारी गोष्ट आहे ना, ती आहे बर्फ. आणि नेमकं या ठिकाणी आता सध्या बर्फ नाही आहे, कारण की उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आता मे महिना आहे. बर्फ आपल्याला बारलाच्याच तिकडे भेटला होता, तर इथं नाही भेटणार. तर 1-2 मिनिटाचा इथं मी ब्रेक घेतला. आता आपण निघूयात पुढे. आपल्याला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता सध्या मी मनाली उतरून खाली आलो आहे आणि आता सगळी गर्दी या ठिकाणी संपलेली आहे आणि इथे एका रेस्टॉरंटला येऊन थांबलो मी. आता इथं मला जेवण करायचं आहे. जेवण करण्यासाठी थांबलो आहे. तर आपली पुणे टू लडाख ही वाली सिरीज चालू होती. आपण कार घेऊन गेलो होतो. तर हे पुणे, श्रीनगर, लेह, मनाली हे वालं सर्किट आपण कंप्लीट केलं. तर मित्रांनो,
तुम्हाला ही अख्खी सिरीज कशी वाटली ती सांगा. स्पेशली हावाला ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.